क्लाउन म्हटलं की आपल्याकडे एक विदूषक जगलिंग करतोय का सर्कस हो. एवढंच आहे. हो. त्या व्यतिरिक्त ऍज अन कला एक आर्ट फॉर्म म्हणून तो काय आणि तुम्ही काय करता थोडक्यात फक्त क्लाउनिंग बद्दल तू सांगशील जे तुम्ही करता परफॉर्म. आम्ही थिएटर क्लाउनिंग करतो आणि क्लाउन म्हणजे बेसिकली एक अशी व्यक्ती ज्याच्यात केपेबिलिटीच नाहीये प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची. सो अल्टिमेटली ती जी काही ट्रॅजेडी आहे ती कॉमेडीमध्ये टर्न होते. सो आता फॉर एक्झाम्पल मला हा जर कप उचलायचा असेल सो मी कप उचलायला जाते आणि माझा हात वरून गेला तर मी विचार करते वरून कसा गेला, अच्छा इथून उचलायचंय का, मग आता जर माझा हात इथून गेलाय पण मग आता हे असं उचलून मी कशी पिऊ. सो ती एखादी गोष्ट जी आहे ती सॉल्व्ह कशी करायची हे त्याची ती कपॅसिटीच नाही आणि त्या गोष्टीतून कशी कॉमेडी घडत जाते दॅट इज व्हॉट इट कम्स आउट. मग आम्ही पण जे करतो त्याच्यात 2-3 गोष्टी असतात की एक युनिव्हर्सल ट्रूथ असतं, एक युनिव्हर्सल विजडम असतं की गोष्टी ह्या अशा की प्रत्येक जण सुंदर आहे. हे युनिव्हर्सल विजडम आहे की तुम्ही कसेही दिसा, सुंदरतेची व्याख्या एक नाही. ठीक आहे. पण कॉन्फ्लिक्ट काय आहे की प्रत्येकाला सर्टन प्रकारे सुंदर दिसायचं आहे. मग कोणी डाएटिंग करतं तर कोणी स्किन ब्राईटनिंग ट्रीटमेंट्स करतं, कोणी केसच स्ट्रेट करून घेतं, कोणी ह्या ट्रीटमेंट करतं. पण अल्टिमेटली त्याचं कन्क्लुजन काय येतं की कोणीच खुश नाहीये आणि प्रत्येक जण कशा तरी आणि देन यू कम टू दॅट कन्क्लुजन की बाबा एवढे खटाटोप करूनही मी काही फार सुंदर दिसत नाहीये, रादर मी जे आहे ते मी एक्सेप्ट केलं पाहिजे. सो अशा 3 लेवल्सवर आम्ही काम करतो. सो वी फाइंड की एक युनिव्हर्सल विजडम काय आहे, त्याचा कॉन्फ्लिक्ट काय आणि त्याचा अल्टिमेटली त्याचं कन्क्लुजन काय निघालंय, हे असे बेसिक आम्ही थॉट्स घेतो आणि एक बेसिक मेसेज लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो थ्रू दीज ऍक्ट्स. पण जर आपला कुठला प्रेक्षक बघतो आणि त्याला पण हे बघायचंय तर तुम्ही हे कमर्शियली पण करता का आणि करता तर त्याची माहिती कुठे त्यांना मिळेल, म्हणजे त्यांना जर कधी बघायचं असेल तर ते कुठे बघू शकतात? आम्ही कमर्शियली सुद्धा याचे शोज करतो आणि असे छोटे छोटे पीसेस आहेत त्यांना क्लब करून 1-1.5 तासांचा आमचा एक शो आहे. मग माझे सर आमच्या शोचं नाव आहे ऑफेन्स. OF ऑफेन्स तसं. सो असे 6 छोटे छोटे पीसेस आहेत. 6 पीसेसना क्लब करून 1.25 तासाचा आमचा एक शो आहे ज्याचं नाव आहे ऑफेन्स. मग माझे जे सर आहेत रुपेश टिल्लू सर ते मॅडबेथ नावाचा क्लाउनिंग शो करतात. मॅकबेथ नाही, कळलं मला, मॅडबेथ. सो ते मॅडबेथ करतात आणि 75 मिनिटाचा शो आहे. मी स्वतः गेल्या 1 वर्षात तो शो मी 6 वेळा पाहिलाय. मी एकटीने 6 वेळा पाहिलं. मी जितक्यांदाही बघते इट जस्ट गेट्स बेटर. आणि आम्ही आता आमचं चालू आहे की मॅडबेथ हे कुठल्या भाषेत आहे? इंग्लिशमध्ये आहे पण आमचं चालू आहे म्हणजे सरांचं सुरू आहे की आता ते मराठीत करायचंय की शेक्सपियरचे जे सोलोलोकीज आणि मोनोलॉग्स जे आहेत ते त्या भाषेत इंग्लिशमध्ये असलेले ऑलवेज बेटर. पण बाकी उरलेलं जे नाटक आहे ते सर क्लाउनिंग मध्ये मॅडबेथ करतात. क्रेझी शो. आणि आमचे अजून 2-3 अजून आहे. एक जॉबलेस जॉब आहे, बॅग्स ऑफ गॅग्स आहे जो 1 तासाचा आहे पूर्ण शो. सो असे आम्ही 3-4 शोज आहेत आमचे रेडी आणि आम्ही लवकरच पृथ्वी थिएटरला परफॉर्म करूच. आणि द फूल स्कूल नावाचं आमचं पेज आहे, त्याच्यावरती सगळी माहिती आहे.